उरीत हल्ला झाला, 18 जवान शहीद झाले। अवघा देश संतापानं धुमसत होता आणि केवळ 11व्या दिवशी लष्करानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून 50हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। देशवासियांच्या डोळ्यात समाधान होतं, पण ते फार काळ टिकलं नाही, कारण राष्ट्रीय रायफलचा जवान चंदू चव्हाण पाक लष्कराच्या हाती लागला। पुंछ जिल्ह्यातील टट्टापानी इथं चंदूचं पोस्टिंग होतं। सीमेवर गस्त घालत असताना नजर चुकीनं चंदूनं बॉर्डर क्रॉस केली। मी देखील बातम्यांच्या भरोशावरच त्यांच्याशी बोललो आहे। माझ्या जो ऑथेंटिक माहिती नव्हती, पण त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई करायची ती चालली आहे। खरं आहे की एक जवान काश्मीरमध्ये चुकून घुसल्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली आहे। अर्थात तो पाकिस्तानच्या कब्जामध्ये आहे। त्याला सोडवण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत। विदेश मंत्रालय, होम मिनिस्ट्री सगळे मंत्रालय त्यामागे काम करत आहेत आणि लवकरात लवकर त्यामध्ये यश येईल अशी अपेक्षा आहे। चंदू चव्हाण अवघ्या 22 वर्षांचा आहे। तो मूळचा धुळ्याच्या बोरविहीर गावचा आहे। 2012ला तो भारतीय सैन्यात दाखल झाला आणि 2च महिन्यांपूर्वी राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात झाला। चंदूचे आई वडील तो लहान असतानाच देवाघरी गेले। आजी आणि मामानंच चंदू आणि त्याच्या भावाचा सांभाळ केला। चंदूचा मोठा भाऊ भूषण सुद्धा 9 मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा करतोय। चंदू पुढच्या 1-2 महिन्यात सुट्टीवर येणार होता। त्याच्या लग्नाचा बेत मामांनी आखला होता, पण काल रात्री तो पाक सैन्याच्या तावडीत सापडल्याची बातमी आली आणि त्याच धक्क्यानं आजी लीलाबाई यांनी जीव सोडला। या दिवाळीनंतर त्याचं लग्न पार पाडणार होतो। अगोदरचा भाचा होता, त्याचं लग्न पार पाडलं आम्ही। त्यावेळेस आमच्या गावात सुतक होता, आम्हाला कंपळा ठिकाणा होता। त्यावेळेस आम्ही दुसऱ्याला मामाचा दर्जा देऊन उभा केला होता स्टेजवरती। आम्ही स्वतः उभे राहू शकलो होतो आणि आमच्या आई पण मेलेल्या। आज वाट लावायची आम्ही वाट बघतोय आणि ते मोठ्या भाच्याकडता गेले होते ते, आणि आज अशी कंडिशन आहे। चंदूचं बालपणीचं आयुष्य आई वडिलांच्या प्रेमाशिवाय गेलं, पण तोच चंदू देशाच्या प्रेमापायी सैन्यात भरती झाला। लहानपणापासूनच चंदूला अवघड परिस्थितीशी झगडण्याचं बळ मिळालंय। मात्र यावेळी परीक्षा मोठी आहे आणि गाठ जीवाशी आहे। त्यामुळे अवघा देश आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींकडे डोळे लावून बसलाय, तो चंदूच्या सुटकेसाठी। प्रशांत कदम आणि संजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।